काय कोथिंबीर वडी करताय? मग माझ्या पद्धतीनं बनवा ना. ना वडी थापायची, ना वडी वाफवायची. अगदी सोप्या पद्धतीनं कमीत कमी वेळामध्ये न वाफवता एकदम छान अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवणार आहोत. आणि ही कोथिंबीरीची वडी बनवायसाठी आपण अगदी कमीत कमी पीठ वापरलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर वापरणार आहोत. त्यामुळे कोथिंबीरीची टेस्ट अगदी भरभरून लागणार आहे कोथिंबीरच्या वडीमध्ये. कधी पाहुणे येणार असतील तर स्नॅक्स म्हणून नक्की अशी वडी बनवून बघा. अतिशय कुरकुरीत लागते आणि चविष्टही लागते. आणि ही वडी आपण एकदम झटपट पद्धतीने बनवणार आहोत. अगदी 10 मिनिटामध्ये ही वडी बनवून तयार होते. वड्या बनवायचा म्हणजे भरपूर घाट घालावा लागतो, बराच वेळ लागतो. वड्या थापायच्या, मग त्या वाफवायच्या, मग तळायच्या, त्यामध्ये खूप वेळ जातो. तर या पद्धतीने तुम्ही वडी बनवली तर अगदी झटपट पद्धतीनं पटकन 10 ते 15 मिनिटामध्ये तयार होते. नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये. चला तर आपण झटपट पद्धतीनं वडी बनवायला घेऊया. इथं मी 2 वाट्या पीठ आपण अगोदर सुरुवातीलाच भिजवून घेणार आहोत. 2 वाटी पिठासाठी आपण इथं 1 ग्लासभर पाण्याचा घोल तयार करून घेणार आहोत. या पद्धतीनं पीठ भिजवून ठेवलं म्हणजे पिठामध्ये गुठळ्या होत नाहीत, व्यवस्थित अशी वडी सरसरीत बनते. इथं आपण 1 गड्डी कोथिंबीरीची वडी बनवतोय. त्यासाठी 1 गड्डी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नंतर आपण छान चिरून घेतलेली आहे. इथं आपण फोडणी करणार आहोत. त्यासाठी मी 2 ते 3 चमचे तेल घेतले. त्यामध्ये जिरे चांगले टाकलेले आहेत 1 चमचाभर आणि ते छान तडतडले की त्यामध्ये आपण 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरचीचा कूट घातलेला आहे. या वाटणामध्ये तुम्ही ओलं खोबरंही घालू शकता. ओल्या खोबऱ्यानं खूप छान टेस्ट येते आपल्या वडीला. त्या कलरसाठी म्हणून आपण 1 ते 1.5 चमचा फक्त लाल तिखट घातलेला आहे आणि हिरवी मिरचीही वापरलेला आहे. त्यामुळे लाल तिखटाचं प्रमाण कमी केलेलं आहे आणि 1 मोठा चमचा भरून हळद घातलेली आहे. आता हे मसाले छान तेलामध्ये परतून घेणार आहोत आणि हे मसाले जळू नयेत म्हणून आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत की जेणेकरून आपला मसाला जळायला नाही पाहिजे. पाणी टाकल्यामुळं मसाला करपतही नाही आणि छान भाजलाही जातो. आता छान तेल सुटेपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत मिश्रण. आता मिश्रण हे बऱ्यापैकी भाजलेलं आहे. छान तेल सुटलेलं आहे, इथं पाहू शकताय. आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे मोठा कुटलेला असा शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. म्हणजे छान दिसतोही छान वडीमध्ये आणि लागतोही छान. मी मोठे 2-3 चमचे भरून पांढरे तीळ घालणार आहे. पांढरे तीळ वडीमध्ये खूपच छान लागतात आणि आता हिवाळ्याचे दिवस आहेत. कॅल्शियमसाठी पांढरे तीळ खूप चांगले असतात. यासाठी पांढऱ्या तिळाचा आपण यामध्ये वापर करणार आहोत. यातच मी अर्धा चमचा भरून ओवाही घातलेला आहे, कारण आपण इथं डाळीचं पीठ वापरतो यासाठी ओवा घातलेला आहे आणि थोडासा पाव चमचा आपण हिंग घातलेला आहे यामध्ये. आता हे सगळे मसाले कमी गॅसवर छान परतून घेणार आहोत आपण आणि यातच आपण जी चिरलेली कोथिंबीर आहे तीही छान परतून घेणार आहोत. बघा बरं, हिरवीगार अशी कोथिंबीर किती भारी दिसते. अशा कोथिंबीरीची वडी करायचा मोह काय आवरता येणार नाही. नक्कीच पटकन जाऊन बाजारात जाऊन कोथिंबीर आणा आणि अशी झटपट पद्धतीनं तयार होणारी कोथिंबीर वडी बनवा. आता ही कोथिंबीर छान मसाल्याबरोबर आपण परतून घेणार आहोत अगदी वाफ येईपर्यंत. आता लवकर वाफ येण्यासाठी यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. कधीही कोथिंबीरीची वडी करताना मीठ कमी घालायचं, कारण कोथिंबीरीमध्ये थोडंसं मीठ असतं. यासाठी कोथिंबीरची वडी करताना मीठ थोडं कमीच टाकावं. थोडी कोथिंबीर परतली की लगेच त्याला पाणी सुटायला सुरुवात होते. इथं पाहू शकताय बऱ्यापैकी कोथिंबीर आपली सगळी खाली बसलेली आहे आणि पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण जे सुरुवातीला पिठाचं मिक्सचर केलं होतं ते घालणार आहोत आणि छान हटून घेणार आहोत अगदी घट्टसर होईपर्यंत. यामध्ये कोथिंबीर आपण भरपूर प्रमाणात घातलेली आहे आणि पीठ खूप कमी घातलेलं आहे. ज्यावेळेला आपण थापून वड्या करतो त्यावेळेला पीठ खूप जास्त घालावं लागतं. 1 गड्डी वडीसाठी साधारण 1.5 पावशेर ते अर्धा किलो पीठ लागतं. अशा पद्धतीनं तुम्ही जर वडी केली तर पीठ अगदी कमीत कमी 2 वाटीच मला इथं पीठ लागलेलं आहे. अगदी घट्टसर होईपर्यंत आपण हे छान परतून घेणार आहोत आणि थोडं जर पातळ तुम्हाला वाटत असेल तर वरनं थोडासा पीठ 2-3 चमचे टाकलं तरीही चालू शकतं. लगेच पीठ आळून येतं. फक्त एवढंच करायचं की कोथिंबीर चिरताना अगदी बारीक चिरायची, म्हणजे मग कोथिंबीरीचे देठ आपले मध्ये येत नाहीत. ज्यावेळेला ही वडी आपण चिरायला घेतो त्यावेळेला जर कोथिंबीर जाड चिरली तर मध्ये त्याचे देठ येतात. यासाठी अगदी बारीक चिरून घ्यायचं. इथे थोडं मिश्रण माझं पातळ वाटत होतं, यासाठी मी 2 चमचे पिठाचा परत हापका मारून छानसर असं पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे. छान घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे. जशा आपण थापी वड्या करतो त्या पद्धतीनं आपण पिठलं हटतो त्या पद्धतीनं हे पीठ हटून घ्यायचं आहे. वरून घालणारं जे पीठ असतं ते अगदी कोरडं पीठ घालायचं, ओलं पीठ घालू नये, म्हणजे मग पीठ लगेच आळून येतं.
थोडीशी वाफ देण्यासाठी मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे की या वड्या थापता येतील यासाठी. मस्त असं आपलं कोथिंबिरीचं पिठलं तयार झाले असं म्हटलं तरी चालेल. आता हे आपण जे तेल लावलेलं ताट आहे त्यामध्ये थापून घेणार आहोत. मस्त असं मऊशार असं पीठ तयार झालेलं आहे. अजिबात कुठंही गुठळी झालेली नाही. अगदी छान अशा माझ्या वड्या तयार झाल्या होत्या. अगदी क्रिस्पी झाल्या होत्या. खूपच छान. अशा कच्च्यासुद्धा खूप सुंदर लागतात. नक्की ट्राय करून पहा. आणि छान अशा खरपूस तळल्या आणि तुम्ही प्रवासालासुद्धा 3-4 दिवसासाठी नक्की नेऊ शकता. 3-4 दिवस सहज टिकतात ह्या वड्या. इथं मी गार्निशिंगसाठी वड्या थापल्यानंतर पांढरे तीळ टाकलेले आहेत. छान लागतात. कुरकुरीत तळल्यानंतर तर छानच कुरकुरीत लागतात. फक्त हे वाटीनं किंवा हातानं छान दाबून घ्यायचे म्हणजे आतमध्ये गेले की तेलामध्ये सुटणार नाहीत. आता एवढीच काळजी घ्यायची की ह्या वड्या पूर्ण थंड झाल्याशिवाय तुम्ही कापायच्या नाहीत. मी इथं गडबडीनं लगेच कापल्या त्यामुळे थोडंसं माझं पीठ थोडंसं मऊ राहिलं. जर ह्या पूर्ण थंड झाल्या तर व्यवस्थित तळल्या जातात आणि कटही व्यवस्थित होतात. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे असेच पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला पाहता येतील. फक्त एवढीच यामध्ये सूचना लक्षात ठेवायची की वडी पूर्ण थंड होईपर्यंत कापायची नाही. पूर्ण थंड झाल्यानंतर आपण ही वडी तळणार आहोत. तेल छान गरम करून घ्यायचं आणि 4-4 वड्या तळायच्या. अगदी छान गोल्डन ब्राऊन म्हणजे गोल्डन रंगावरती येऊपर्यंत आपण कुरकुरीत होईपर्यंत ही वडी तळून घ्यायची. छान कुरकुरीत होते आणि चवीला तर खूप सुंदर लागते. कारण यामध्ये कोथिंबिरीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे वडी खूप सुंदर कुरकुरीत लागते. ह्या वड्या अगदी 15-20 मिनटामध्ये माझ्या तयार झाल्या होत्या. अगदी झटपट बनतात आणि चवीलाही खूप सुंदर लागतात आणि न वाफवता पटकन होतात. घरामध्ये कधी पाहुणे येणार असतील तर स्टार्टर्स म्हणून तुम्ही नक्की ही वडी ट्राय करा किंवा कधी सणासुदीच्या वेळेला गडबडीच्या वेळेला अशी वडी करा. झटपट बनते आणि चवीलाही खूप सुंदर लागते. हिवाळ्याचे दिवस चालू आहेत. बाजारामध्ये भरपूर अशी कोथिंबीर आलेली आहे. नक्की बाजारात जा आणि अशी हिरवीगार कोथिंबीर घेऊन या आणि ही रेसिपी ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. धन्यवाद.